आज काय बनवले? तुझ्या आवडीचे छोले भटुरे. आता तोडे भटुरे. नमस्कार मंडळी, शोभना किचनमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. ती आहे पंजाबी स्टाईल छोले भटुरे. त्याला लागणारे साहित्य बघूया. हे आपण 2 वाटीमध्ये छोले काढून घेतले आहेत. ते बारीक वाटीमधला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आणि मोठी वाटीमधला जो छोले आहे त्याची मी भाजी करणार आहे. आता आपण छोलेसाठी लागणारा गरम मसाला तयार करूया. मी पॅन आधी गरम करून घेतला होता आणि बंद केला आता, आणि मग हे आपण मसाले भाजून घेऊया. नॉर्मली भाजायचं आहे आणि जास्त भाजला तर तो कडूपणा येईल, म्हणून नॉर्मल एकदम भाजून घेऊया. मी हे साहित्य वापरले आहेत गरम मसाल्यासाठी. आता मी हा भाजून घेतला आहे. बंद गॅसवर मी भाजलेला. तुम्हाला सांगितलं होतं पॅन फक्त गरम करून घेतला होता मी आणि गॅस बंद करून त्याला मी भाजला आहे. आपला हा गरम मसाला तयार झाला आहे. ही भटुरेची साहित्य आहेत. आता आपण पीठ रेडी करून घेऊया. मी ते मैद्याचा पीठ घेतला आहे 2 वाटी मोठे, आणि रवा घेतला आहे आणि दही ॲड केलं आहे आणि चवीनुसार मीठ. तुम्ही तुमच्याप्रमाणे पीठ घ्या. तर मैद्यामध्ये मी तेल टाकते आणि हे सगळं छानपैकी आधी मिक्स करून घ्यायचं आहे. आधी पाणी ॲड नाही करायचं आहे. पहिले छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हा मी छानपैकी असं मळून घेतला आहे. आता मी त्यात पाणी ॲड करते. थोडं थोडं पाणी ॲड करून मी आता पीठ मळते. आणि पीठ घट्ट नाही करायचं आहे, असं सैल ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे माझा पीठ रेडी झाला आहे. आता मी त्याच्यावर ओला कपडा ठेवते. शिजवलेले छोले तुम्ही बघू शकता. आता मी 15-20 दाणे फक्त मॅश करते. सगळं मॅश नाही करायचं आपल्याला. आता मी एका साईडला तेल तापवायला ठेवला होता. आता मी फोडणीला जिरा टाकते आणि तेजपत्ता टाकते आणि आलं लसणाची पेस्ट केली होती मी, तेही टाकते. आणि 4 मोठे कांदे मी कापून ठेवले होते बारीक, ते आता छानपैकी मी परतून घेते. कांदे नरम सूत होईपर्यंत चांगले भाजायचे. दोन कापलेले टमाटर मी टाकते आणि छानपैकी त्याला आता परतून घेते. कांदा टमाटरला एकजीव होईपर्यंत मस्तपैकी परतून घेऊया. आता मीठ मी चवीनुसार टाकते. आता आपण यामध्ये आपले मसाले टाकूया. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट आणि 2 चम्मच घरगुती मसाला, आणि जो आपण गरम मसाला तयार करून ठेवला होता तो टाकते.
आता मी मसाले ॲड करून घेतले सगळे आणि जे छोले मी बारीक करून ठेवले होते मॅश करून ते टाकले. छानपैकी अशी परतून घेतलंय मी. आता आपले छोले ॲड करूया. आणि जो छोले आपण बॉईल करून ठेवले होते त्याचा पाणी फेकायचा नाही आहे, तोच पाणी इथे ॲड करायचा आहे. मी 1.5 चम्मच इथे तेल घेतलं आहे. आपल्याला याचा तडका द्यायचा आहे. आणि आलं लसूण मी उभे असे बारीक कापून घेतले, एकदम बारीक कापायचे. आणि 3 उभ्या मिरच्या कापून घेतले, त्याही मी तेलमध्ये टाकते. आता आपण तडका देऊया भाजीला. वरतून भाजीला तडका द्यायचा आहे. वरतून भाजीला फोडणी दिली की एक छानसा एक फ्लेवर येतो. मी इथे बारीक कोथिंबीर अशी कापून ठेवली होती ती ॲड करते. कोथिंबीर जास्त घेतली मी इथे. आता मिक्स करून घेऊया आपण. आता आपण भटुरे तयार करूया. त्यासाठी मी पोलपाट घेतला आहे आणि तेल पोलपाटला आणि लाटण्याला लावून घेतला आहे. इथं मी पिठाचा गोळा केला आहे, तो आता लाटून घेते. इथं आपल्याला पीठ लावून लाटायचं नाहीये. ज्या प्रकारे मी लाटलंय त्याच प्रकारे तुम्ही लाटा. आणि जास्त पातळ नाही करायचं आपल्याला, नॉर्मल एकदम. तेल तापला आहे. मी आता भटुरे तळून घेते. तुम्ही बघू शकता किती छानपैकी ती अशी फुगली आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. खूप सुंदर स्मेल येतोय. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल. पंजाबी धाबा स्टाईल छोले भटुरे इथे तयार केले आहेत मी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईकही करा आणि शेअर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. फायनली आपली छोले भटुरेची थाळी रेडी झाली आहे. छोले भटुरे बिल्ला वाला सरप्राइज करा.